अखेर साहेबांनी एक शब्दही न बोलता 3 पक्षांची झोप उडावली. अक्षरशः मुख्यमंत्री हैराण झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा बादशाह कोण सिद्ध झालाय? राजकारणात जे डोळ्यांना दिसतं ते कधीच खरं नसतं, आणि जे खरं असताना ते सहजासहजी कुणालाच कळत नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक गूढ खेळ सुरू झालाय, ज्याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. एकच माणूस आणि चक्क 3 मोठ्या पक्षांना कसा काय गार करू शकतो? सुरुवातीला कोणालाच यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा पडद्यामागच्या हालचाली आणि त्या गुप्त बैठका समोर आल्या, तेव्हा फक्त राज्यच नाही तर दिल्लीतले मोठे मोठे नेतेसुद्धा हादरले आहेत. 28 जानेवारीचा तो दुर्दैवी दिवस. एका विमान अपघातात दादांचा प्रवास अचानक थांबला. त्यांच्या जाण्याने सत्तेची सगळी गणितं पार कोलमडली होती. दादांच्या जाण्याने त्यांची राष्ट्रवादी फार पोरकी झाली होती. आता या राष्ट्रवादीवर कब्जा कोणाचा राहणार, यासाठी पक्षातल्या काही मोठ्या नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. तर काही जणांना थेट दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागले होते. पण तेवढ्यात सुनेत्रा वहिनी यांनी राष्ट्रवादीच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या आणि सगळ्यांनाच धक्का बसला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की त्यांना हे करायला कोणीतरी भाग पाडला आहे. पक्षातल्या काही मोठ्या नावांना सुनेत्रा वहिनी यांना पुढे करून स्वतःची कामं साधून घ्यायची होती, असं बोललं जात होतं. पण खरी मेघ तर पुढेच होती. जेव्हा महाराष्ट्राच्या या राजकीय पटावर एका अदृश्य हाताने अशा काही चाली खेळल्या की ज्याचा पत्ता दिल्लीला लागला, मुंबईला पण. जेव्हा ही चाल उघड झाली आणि या चालीने जेव्हा मोठे मोठे मोहरे ढासळले, तेव्हा मात्र सगळ्याच पक्षांच्या नेत्यांची झोप उडालीये. लोकांना वाटलं होतं की एक माणूस ज्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं गेलं, एक माणूस ज्याचं वय झालंय, अनुभव तर खूप आहे, पण तब्येत साथ देत नाही, म्हणून दवाखान्यात ॲडमिट आहे, अशा माणसाचा अध्याय आता संपलाय, असं अनेकांना वाटत होतं. पण त्यांनी असा काही करिश्मा केला की त्यांचा खरा अध्याय आता कुठे सुरू झालाय असं वाटतंय. अख्खं राजकारण पालटून टाकणारा एक गेम साहेबांनी केलाय. एक असा गुप्त गेम ज्याने सगळेच चक्रावून गेलेत. मग नेमकं असं काय घडलं? कोणत्या अशा गुप्त घडामोडी घडल्या की ज्यामुळे 3 पक्षांच्या पायाखालची जमीनच सरकली? महाराष्ट्रात अचानक असा कोणता भूकंप आला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा एक एक धागा सविस्तर. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात आपण अनेक उलटफेर पाहिलेत. अशी काही समीकरणं जुळताना आणि तुटताना पाहिली की ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. लोकांचा तर राजकारणावर विश्वासच उडाला होता. पण याच गोंधळात काही नेत्यांची नावं लोकांच्या मनात कायमची घरं करून बसली होती. त्यातलं सगळ्यात गाजलेलं नाव होतं ते म्हणजे अजितदादा. 28 जानेवारीला त्या दुर्दैवी अपघातात दादा अचानक सोडून गेले आणि महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आधीच पक्षातली खाटाफूट आणि विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यात दादांच्या जाण्याने सगळीकडे एक संशयाचं वातावरण तयार झालं. आता पुढे काय होणार? दादांच्या राष्ट्रवादीचे काय होणार? एक गट म्हणत होता दादा विलिनीकरणाला तयार होते, तर दुसरा गट म्हणत होता की असा काही विषयच नव्हता. ही सगळी चर्चा सुरू असतानाच अवघ्या 24 तासात दिल्लीपासून मुंबईपर्यंत अशा काही हालचाली झाल्या की कोणाला सुगावा सुद्धा लागला नाही. खरं तर जे घडलंय ना, साहेबांच्या एका डावाने 3 पक्षांची झोप उडालीये. पण याची खरी सुरुवात दादा गेले त्या रात्रीपासूनच झालीये. लोकांना फक्त एवढंच माहितीये जे टीव्हीवर दिसतं. पण टीव्हीच्या पडद्यामागे गुप्त ठिकाणी कोणत्या बैठका झाल्या आणि कोणी कशी मोर्चेबांधणी केली हे कोणालाच माहीत नव्हतं. साहेब हे राजकारणाचे चाणक्य आहेत आणि ते या महाभारतातले भीष्म पितामह आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. त्यांनी प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवलं होतं. जसं मांजर डोळे मिटून दूध पिते आणि तिला वाटतं कोणालाच दिसत नाही, तसंच साहेबांनी समोरच्यांना वागू दिलं. त्यांना वाटू दिलं की साहेबांचं लक्ष नाहीये. पण साहेबांनी नेमका डाव टाकला आणि सगळं राजकारणच खळबळून निघालं. जेव्हा दादा गेली तेव्हा सगळीकडे दुःख होतं, पण त्याचवेळी दुसरीकडे राजकारणाची नवी गणितं मांडली जात होती. दिल्लीतल्या मोठ्या पक्षाच्या जोरावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अचानक खूपच ॲक्टिव्ह झाले होते. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, राष्ट्रवादी आता कुणाची? पवार कुटुंबाची की या 2 बाहुबलींची? पण त्यांना हे कदाचित माहीत नव्हतं की ते ज्या खेळाचे खेळाडू बनू पाहतायत ना, त्या खेळाचे नियम थोरल्या पवारांनी कितीतरी वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेत. इकडे चर्चा रंगत होत्या आणि साहेबांनी तिकडे एक असा चक्रव्यूह रचला होता की ज्यामध्ये सगळेच अडकत चालले होते. त्यांनी सुप्रिया यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी दिली होती. तेव्हा सुप्रियाताई यांच्या निर्णयावर खूप चर्चा झाली. लोकांना वाटलं की आता सुप्रियाताईच सगळं बघणार. पण ती जबाबदारी नेमकी काय होती आणि आज असा कोणता नवीन धमाका झालाय ज्याने 3 पक्षांना धडकी भरलीय? ताईंना सांगण्यात आलं होतं की दादांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय अजून राजकारणात नवीन आहेत आणि सुनेत्रा वहिनी यांना सुद्धा राजकारणाचा तितकासा सराव नाहीये. तेव्हा सुप्रियाताई ज्या पद्धतीने मैदानात उतरल्या ते पाहून अनेकांना वाटलं की हे फक्त भावनिक आवाहन आहे, पण तो एका मोठ्या राजकीय प्लॅनचा भाग होता.
थोरल्या पवारांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा खेळ मांडला जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. अगदी तारीख सुद्धा ठरली असल्याचं बोललं जात होतं. पण या विलिनीकरणाचा सगळ्यात मोठा अडथळा कोण होता? जाणकारांच्या मते यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. जर पवार कुटुंब पुन्हा एक झालं तर यांचं महत्त्व संपेल ही भीती त्यांना सतावत होती. त्यांच्याकडे एकच रस्ता उरला होता, तो म्हणजे भाजपमध्ये जाणं. पण तिथे गेल्यावर त्यांची किंमत कमी झाली असती. घरची कोंबडी डाळीला समान अशी त्यांची अवस्था झाली असती. आणि या सगळ्यात मोठे खेळाडू ठरले ते म्हणजे थोरले पवार. पवारांबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि जे करतात त्याबद्दल कधीच बोलत नाहीत. हॉस्पिटलमधले त्यांचे उपचार हे फक्त तब्येतीसाठी होते की त्यामागे काही राजकीय डावपेच होते, याचे तर्क आता लावले जात आहेत. जसे एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मुख्य हिरो पडद्यामागून सूत्र हलवतो, तसंच साहेबांनी रुबी हॉलमधून सगळा फोकस आपल्याकडे वळवला आणि खरा संघर्ष पडद्यामागे सुरू झाला. तर मंडळी, आपण आता पवार साहेबांनी आपलं साम्राज्य कसं उभं केलं आणि कशी त्याची सुरुवात केली ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, शरद गोविंदराव पवार यांचा भारतीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रवास तब्बल 6 दशकांहून अधिक काळ पसरलेला असून त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह मानले जाते. 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे जन्मलेल्या शरद पवारांनी अत्यंत कमी वयात राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 1967 मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून विधानसभेवर निवडून आले आणि अवघ्या 38व्या वर्षी 1978 मध्ये महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यांच्या राजकीय चातुर्यामुळे आणि प्रशासनावरील पकडीमुळे त्यांना चाणक्य म्हणूनही ओळखले जाते. शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले, ज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय, मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक व कृषी धोरणांना दिलेली नवी दिशा यांचा समावेश आहे. 1991 मध्ये त्यांनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आणि पुढे 2004 ते 2014 या काळात केंद्रीय कृषी मंत्री म्हणून देशाच्या शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच NCPची स्थापना केली. अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. पुढील 2 दशके त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्याची आणि केंद्राची सत्तासूत्रे आपल्या हातात ठेवली. शरद पवार हे केवळ राजकीय नेते नसून ते क्रीडा, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील मोठे नाव आहेत. BCCI आणि ICC या क्रिकेट संस्थांचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी जागतिक क्रिकेटवरही आपली छाप सोडली. 2023 मध्ये पुतण्या अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. मात्र वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवार यांनी हार न मानता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने नवीन पक्षाची बांधणी केली आणि तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन चिन्ह स्वीकारले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दाखवलेली जिद्द आणि मिळवलेले यश हे त्यांच्या राजकीय ताकदीचे जिवंत उदाहरण ठरले. जानेवारी 2026 मध्ये अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय समेट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी एकत्र येऊन पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा कुटुंबाची आणि पक्षाची धुरा सावरून राजकीय स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष आणि नवनिर्मिती यांचे उत्तम उदाहरण आहे. शरद पवारांनी कृषी क्षेत्रात केलेल्या प्रयोगांमुळे बारामतीचा कायापालट झाला आणि हे शहर जागतिक स्तरावर एक मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिग्गज नेते तयार झाले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची पवार शाळा आजही तितकीच प्रभावी आहे. आजही सक्रिय राजकारणात असलेल्या शरद पवारांच्या एका शब्दावर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलतात हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावर अजून काही बाबी बघणार आहोत. मित्रांनो, तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पवारांना मात देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा सगळ्यांना वाटलं की पटेल तटकरे जिंकले. पण नीट पाहिलं तर लक्षात येईल की ही तर साहेबांची चाल असू शकते. सुनेत्रा वहिनींना सत्तेत बसवून त्यांनी पक्षावर पवार कुटुंबाचा ताबा राहील याची खात्री केली. पवारांनी एकाच वेळी 3 गोष्टी साध्य केल्या.
पक्षावरचा ताबा कुटुंबाकडे ठेवला, बंडखोर नेत्यांना बाजूला केलं आणि विलिनीकरणासाठी रस्ता मोकळा केला. आता हळूहळू एक एक मोहरा आपली जागा बदलतोय. नरहरी जिरवळ, हसन मुश्रीफ यांच्यासारखे मोठे नेते आता उघडपणे बोलू लागलेत की विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यात किरण गुजर यांनी तर बॉम्बच फोडला की दादा असतानाच 90% विलिनीकरण ठरलं होतं. मग प्रश्न हा उरतो की पटेल आणि तटकरे खरं बोलत होते की खोटं? याच गोंधळामुळे आता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये या दोघांविरुद्ध संताप दिसतोय. या गोष्टीत एक नवीन ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा रोहित पवारांनी दादांच्या अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या. यामुळे कार्यकर्ते पुन्हा एकदा हळवे झालेत. आता सामान्य कार्यकर्ता पटेल आणि तटकरे या दोघांना भाजपचे एजंट म्हणून बघायला लागलाय. आज परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा एकदा थोरल्या पवारांच्या सावलीत येताना दिसतायत. त्यांना माहीत आहे की ज्या नेत्यासाठी त्यांनी पवारांना सोडलं होतं तो नेताच आता राहिला नाही. अशावेळी बेवारस राहण्यापेक्षा पुन्हा मूळ मालकाकडे जाणं त्यांना सुरक्षित वाटतंय. सुनेत्रा वहिनीसुद्धा आता भूमिकेत आहेत. त्यांनी पवार कुटुंबाशी जुळवून घेण्याचे संकेत दिलेत. रोहित, सुप्रियाताई, पार्थ आणि शरद पवार जेव्हा एकाच चौकटीत दिसतात तेव्हा राष्ट्रवादी बळकावू पाहणाऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळतात. या सगळ्या खेळाचा सर्वात मोठा उलगडा हाच आहे की वेळ कशीही असो, महाराष्ट्राच्या राजकारणातला कॅमेरा नेहमी शरद पवारांवर असतो. ज्यांना वाटलं होतं की आपण किंग मेकर आहोत तेच आता पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेत. साहेबांनी आपल्या शिष्यांना असं काही गुंतवलं आहे की त्यांना बाहेर पडायला रस्ताच सापडत नाहीये. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे ऐकलं किंवा पाहिलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. महाराष्ट्राचे राजकारण अशा वळणावर आहे जिथे रोज नवीन एक सस्पेन्स समोर येत आहे. पण एक लक्षात घ्या, या सर्व केवळ सध्या रंगणाऱ्या चर्चा आणि शक्यता आहेत. राजकारणात जोपर्यंत दिग्दर्शक कमकुवत होत नाही तोपर्यंत काही सांगणं कठीण असतं. पण विचार करा, जर खरोखर साहेबांनी दवाखान्यातून सर्व सूत्र हलवली असतील तर त्यांच्या राजकीय जाणीवाचं तोड नाही हे पुन्हा एकदा मान्य करावेच लागेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. सुनेत्रा वहिनींना पुढे करणं किंवा विलिनीकरणाच्या या वावड्या उठवल्या आहेत त्यामागे खूप मोठा मास्टर प्लॅन असू शकतो. ही फक्त सत्ता टिकवण्याची लढाई नाही तर लढाई आहे, वारसा आहे आणि अस्तित्व टिकवण्याची. आता प्रश्न उरतो तो प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या दिग्गज नेत्यांचा. जर खरोखरच पक्षात पुन्हा एकदा घरवापसीची वारे वाहू लागले तर त्यांचं स्थान का नाही? त्यांना खरंच भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही का? की साहेबांनी त्यांच्यासाठी या चक्रव्यूहात एखादं सुरक्षित स्थान देतील? हे काळच ठरवेल. पण सध्या तरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण हे नाकारता येणार नाही. रोहित पवारांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संताप, राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह आता कोणत्या दिशेला जाईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. आता विमानावरील त्या दुर्दैवी घटनेनंतर जे काही घडते ते महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही विसरता येणार नाही. पण मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? साहेबांचा गुप्त गेम यशस्वी होईल का? सुनेत्रा वहिनी यांनी घेतलेली भूमिका ही पवारांच्या सल्ल्यानेच आहे की त्यामागे दुसरं काही राजकारण आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात का? हे शक्य आहे का? तुमचे जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला कळतं की महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय वाटतंय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषण आणि शक्यतांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, राजकारण म्हणजे जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते सहजासहजी कोणालाही दिसत नसतं. पुन्हा भेटूया अशाच एका खळबळजनक विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा आपलं न्यूज चॅनल आणि जागरूक रहा. धन्यवाद.